सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। मनमाडला नदीमध्ये मासेमारी करताना माशाऐवजी कासवच गळाला लागलं। हुक कासवाच्या तोंडात खोलवर अडकल्यामुळे गंभीर वेदनेनं सैरावैरा पडणाऱ्या कासवाची अनुसया कमल फाउंडेशनचे शुभम दोंदे तसंच रेस्क्यू टीमनं सुखरूप सुटका केली आहे। मनमाडच्या पल्लवी मंगल कार्यालय परिसरात मासेमारी करणाऱ्या एका मुलाच्या गळाला मात्र गळाचा हुक कासवाच्या तोंडात खोलवर अडकल्यामुळे सैरावैरा पळत होतं। ही बाब लक्षात येताच संबंधित मुलानं व स्थानिक नागरिकांनी तत्काळ अनुसया कमल फाउंडेशनशी संपर्क साधला। घटनेची माहिती मिळताच फाउंडेशनचे शुभम दोंदे तसंच रेस्क्यू टीमचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि संयमानं कासवाच्या तोंडात अडकलेला हुक बाहेर काढण्यात आला। जखमेवर प्राथमिक उपचार करून कासवाला निरीक्षणासाठी 1 दिवस सुरक्षित ठेवण्यात आला। वन विभागाला माहिती देण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कासवाचं त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित पुनर्वसन करण्यात येणार आहे। अनुसया कमल फाउंडेशनतर्फे आजपर्यंत अनेक जखमी, आजारी व संकटात सापडलेल्या प्राणी पक्ष्यांचे यशस्वी रेस्क्यू करून त्यांना नवं जीवन देण्याचं काम करीत आहे। हा कासव आहे ना, एक मुलगा आहे ना, आपलं पल्लवी मंगल कार्यालयासमोर मासे पकडत होता। मासे पकडताना त्याला अचानक झटका लागला की हे मोठं जनावर माझ्या याला काय लागलंय। त्याला वाटलं मोठा मासा आहे। त्याने अल्लात त्याला बाहेर घेतलं। बाहेर घेतल्याच्या नंतर कळलं की तो कासव होता। मग कासव त्यांनी बाहेर काढल्याच्या नंतर तो गळ त्याच्या तोंडाच्या आतमध्ये अटकला होता। मग अटकल्यानंतर त्याला ते काढता येत नव्हतं आणि त्या कासवाला वेदना होत असल्यामुळे तो इकडे तिकडे पळ काढत होता। मग पळ काढल्यामुळे त्या लोकांनी काय केलं, तिथल्या स्थानिक लोकांनी आमच्या संस्थेशी संपर्क साधला, अनुसया कमल फाउंडेशन सोबत संपर्क साधला आणि संस्थेमार्फत आमची ॲनिमल रेस्क्यू टीम तिथे घटनास्थळी दाखल झाल्याच्या नंतर त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन ते अल्लात त्याच्या तोंडातून तो गळ बाहेर काढला आणि त्याला सुरक्षित घरी घेऊन आलो आणि 1 दिवस त्याला क्वारंटाईन ठेवून, म्हणजे रात्री तुम्हाला काही दुखापत होती किंवा नाही होती ते बघून आणि मग दुसऱ्या दिवशी वन विभागासोबत त्याला सोडण्यात येईल। शहरात किंवा परिसरात कोणताही जखमी, संकटात सापडलेला किंवा वन्य प्राणी आढळल्यास स्वतः हाताळण्याचा प्रयत्न करू नका। तत्काळ प्राणी कल्याण संस्था किंवा वन विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 मनमाड।